सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग. पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 आमदार भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या भेटीला, उत्तम जानकर, अभिजित पाटील आणि नारायण पाटील माहितीच्या बैठकीला राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. नाशिकमध्ये माहितीमधील बंडखोरी अखेर थंड. गोकुळ गीतेंची विधान परिषद निवडणुकीमधून माघार. नरेंद्र दराडेंना पाठिंबा देणार. महाजन आणि सामंतांची शिष्टाई फळाला. मी माझा प्रचार थांबवतोय, मात्र थांबलो म्हणजे संपलो असं नाही. फडणवीस भविष्यामध्ये आमचा विचार करतील. नरेंद्र दराडेंना पाठिंबा दिल्यानंतर गोकुळ गीतेंकडून विश्वास व्यक्त. नाशिकनंतर जळगाव विधान परिषदेचा तिढाही सुटण्याची शक्यता. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून भूमिका स्पष्ट करणार. रेश्मा काळेंची प्रतिक्रिया. मात्र नगरसेवकांच्या भेटी घेऊन प्रचार सुरू. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये माहितीमध्ये नाराजी नाट्य. झडपी वादावरून शिवसेना राष्ट्रवादीचे मंत्री प्रचारापासून दूर. भाजपचे उमेदवार धैर्यशील कदमांना मतांची गरज असताना अद्याप मंत्र्यांच्या बैठका आणि प्रचार नाही. अमरावतीत काँग्रेस उमेदवार आणि यशोमती ठाकूर यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप. मॅनेज झालात का? 15-20 कोटींचा व्यवहार झाल्याची चर्चा. यशोमती ठाकूर यांचा आरोप. काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुखांवर रुग्णालयामध्ये उपचार. पक्षाच्या हिताला प्राधान्य. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप असल्यास विचार केला जाईल. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून सुनेत्रा पवारांचा इशारा. पुण्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार. पुणे विद्यापीठ परिसरामध्ये अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. सोनम वांगचुक यांची हजेरी. एसटी महामंडळाच्या बैठकीमध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आक्रमक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अकार्यक्षम. अधिकारी त्यांना जुमानत नाहीत. खोत यांची प्रताप सरनाईकांवर टीका. ओमान समुद्रात अमेरिकन नेव्हीच्या हल्ल्यामध्ये 3 भारतीय क्रू मेंबर्सचा मृत्यू. 21 जणांना वाचवण्यात यश, तर 3 जण अद्याप बेपत्ता. ओमानमध्ये भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाशी आणि नौदलाशी सातत्यानं संपर्कात.